लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 8 जून सोमवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1,500 रुपये आणि जून महिन्याचा 24 हप्ता 1,500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज 8 जून सोमवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500, जून महिन्याचे 1,500 असे दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत। तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1,500, फेब्रुवारी महिन्याचे 1,500, मार्च महिन्याचे 1,500, एप्रिल महिन्याचे 1,500 म्हणजेच 2026 साल सुरू झाल्यापासून मागच्या 4 महिन्यांचे पैसे जमा झालेले असतील। आता तुम्ही मे महिन्याच्या 23 हप्त्याची आणि जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुम्हाला यापुढे मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण कालपासूनच पैसे वाटप केले जाणार होते, परंतु काल रविवार होता, काल सर्व बँकांना सुट्ट्या होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काल रविवारपासून तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे सोडण्यात आले नव्हते, परंतु आज 8 जून सोमवार आहे, तर आज सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। बहिणींची मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज 8 जून सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500, जून महिन्याचे 1,500 असे दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत, तर त्या प्रमुख जिल्ह्यांच्या आधी सविस्तर पद्धतीने आपण पाहत आहोत। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निधीला मंजुरी दिलेली होते, कालच चेकवरती सही झालेली होते। आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होते, तुम्ही सुद्धा पेपरला बातमी वाचलेली असेल, टीव्हीला सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील। म्हणजेच लाडक्या बहिणींना मागच्या 2 दिवसांपासून मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकार पैशांची जुळवाजुळव करत होता आणि हे पैसे आता बँकांकडे पाठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे बँकांच्या माध्यमातून आज या 16 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे आणि जून या 2 महिन्यांचे 3,000 रुपये आता जमा होत आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना, आज 8 जून सोमवार आहे, तर आज 16 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत। तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता सोडले जात आहेत। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3,700 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। याच पद्धतीने जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी अजून 3,700 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। म्हणजेच मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टोटल मिळून 7,200 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। तर आता हा 7,200 कोटींचा निधी डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता सोडला जात आहे। तुमचे मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर
भरपूर दिवसांपासून बँकेची मेसेजची वाट पाहत होतात, परंतु तुम्हाला पैसे येत नव्हते. परंतु यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही, कारण डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता सोडले जात आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तुमच्या खात्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या मागच्या 4 महिन्यांचे पैसे आलेले असतील, तर आता तुमची मे आणि जून या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु जर तुम्हाला अजून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या मागच्या 4 महिन्यांचे पैसे जमा झालेले नसतील आणि अजून मे आणि जून महिन्याचे पैसे आलेले नसतील, तर तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा टोटल मिळून 6 महिन्यांचे 9,000 रुपये जमा केले जाणार आहेत. तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे यासोबत लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा आणि अशा प्रकारच्या तुफान बातम्या फिरत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे. लाडक्या बहिणींची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे आता हे पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे. तर आज 8 जून सोमवार आहे, तर आज पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये पैसे, दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे आणि दुपारी या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे, म्हणजेच आज 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप केले जात आहेत. पहिल्या दिवशी 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 16 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींची मे आणि जून या 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतील, त्यामुळे तुमचा वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकाची यादी पाहत आहोत. तुम्ही सविस्तर जिल्हे आणि सविस्तर बँका पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात. आता बघा लाडक्या बहिणींना, जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहून ज्या ज्या लाडक्या बहिणी 3 महत्त्वाची कामे करतील, त्याच लाडक्या बहिणींची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची 3,000 रुपयांची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या 3 कामांकडे दुर्लक्ष करतील, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी ही 3 कामे करणार नाही, त्यांच्या खात्यामध्ये मे आणि जूनचे पैसे जमवणार नाही, त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता एकंदरीत जी 3 कामे करायची आहेत, तर ती 3 कामे कोणकोणती आहेत, ती 3 कामे कशी करायची आहेत याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना, 3 कामे करण्याच्या अगोदर तुम्ही प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यामधील ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, त्या लाडक्या बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्याच लाडक्या बहिणींची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून
माध्यमातून मे आणि जून या 2 महिन्यांचे 3000 रुपये आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देऊन तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे आता जमा केले जात आहेत। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना हे 3 कामे कोणकोणती आहेत यासोबत लाडक्या बहिणींनो ज्या 16 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा केले जाणार आहेत तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे जमा होतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण सर्वात अगोदर महत्त्वाची 3 कामे पाहत आहोत। बघा या 3 कामांपैकी जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्ही KYC केलेले असायला पाहिजे आणि तिसरं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला आज पैसे जमा होतील। तर आज या ठिकाणी 8 जून सोमवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मे आणि जूनचे पैसे जमा केले जात आहेत त्याविषयी माहिती देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्यामधील मुंबई शहर सर्वात मोठा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे, त्यामुळे मुंबई जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे। यानंतर दुसऱ्या नंबरचा मोठा जिल्हा पुणे शहर, पुणे शहरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। यानंतर कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर, सोलापूर असेल, यासोबत परभणी, बीड असेल, यासोबत छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, नंदुरबार जिल्हा, लातूर जिल्हा, नागपूर जिल्हा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, हिंगोली जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500, मार्चचे 1500, एप्रिलचे 1500 असे मागच्या 4 महिन्यांचे टोटल मिळून 6000 रुपये जमा झालेले आहेत। आता मे आणि जून या 2 महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा जमा होतील। जर तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, ICICI बँकेमध्ये असेल, यासोबत कोटक महिंद्रा बँकेमध्ये असेल, म्हणजे सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी सर्व बँकेमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे जमवणार आहेत। सर्व बँका पैसे घेण्यासाठी चालणार आहेत। तुम्ही फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा।